तर मित्र आज होतं माझं सोयाबीन काढलं. मग काय ट्रॅक्टर बंडी नेली. पहिले तर फसली आमची ट्रॅक्टरनं बंडी. सांगा आता ह्या रोडनं सोयाबीन काढायला कसं जा. पाहून घ्या हा रोड किती खतरनाक आहे. पहिलंच तर पाणी एवढं येऊन राहिलं राजा की पाण्यानं पुरं सोयाबीन खाल्लं. आता जेवढं काही राहिलं तर ते सांगा आता ह्या रोडनं जाता येत नाही मशीननं. आता मशीनही जाणार नाही आहे. आणि सांगा कसं काय करावं काही समजून नाही राहिलं. तिकडे ते भाऊ म्हणतात की बा रोड 5 रस्ते सँक्शन झाले. अरे चोद्यात काम टाकणं, काम सँक्शन करून काय करू राहिला. काम करणं पहिले. आणि मी तर म्हणतो हे पुरेच्या पुरे भाडकं सरकार प्रशासन सरे भाडकं आहे. ते यायच्या ऐकून एक काम नाही होत. कोणता वावराचा रोड नाही होऊन राहिला ना, कोणता गावचा रोड होऊन नाही राहिला ना, कोणताच विकास यायच्या ऐकून होऊन राहिला नाही. कायसाठी झाले काही समजून नाही राहिले. राजीनामे देऊन द्या ना भाऊ तुम्ही. तुमच्या ऐकून काम जर होत नसतील तर सरळ सरळ राजीनामे देऊन द्या तुम्ही. तुम्हाला याच्यासाठी करेल आहे काय नागरिकांनी की बा तुम्ही फक्त पैसे स्वतःचेच घरं भरा. लोकांच्या समस्या पहा किती आहेत, लोकांचे कारणं पहा. अपंग लोक जर येत असतील पाहून घ्या तुम्ही ट्रॅक्टर काढायसाठी तर लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लय मोठी. शेतकऱ्याचे हाल एवढे चालू आहेत राजा की पहा ट्रॅक्टर फसणं म्हणजे किती बेकार गोडा. हे बंडी आम्ही पोत्यासाठी नेली होती, तेही बंडी फसली. आखरी वापिस आम्हाला तो ट्रॅक्टर मागं घ्यायला लागला. त्याच्यासाठी दुसरा ट्रॅक्टर आणायला लागला. पाहून घ्या तुम्ही. हे काय कामाचा कृषीप्रधान देश, कोकणाचा कृषीप्रधान देश आहे का. लाज वाटायला पाहिजे राजा. या देशात राहून राहिलो आपण. याचे काम करावं लागतात की काही. तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामे देऊन द्या तुम्ही सरळ सरळ. काहीच कामाचा विषय नाही आहे तुमचा या पदावर. फालतू तुम्ही धर्तीवर बोज, लोका धर्तीवर बोज कामाना धंद्याचे. एक काम जर तुमच्याकडून होत नसेल तर मग काय कामाचा विषय आहे. शेतकऱ्याचे एवढे हाल होऊन राहिले तरी तुमचं लक्ष नाही आहे या गोष्टीवर. काही घरून पैसा नाही द्यावा लागत ना तुम्हाला, वरूनच पैसा आणावा लागते ना. एवढं तर काम करा एक.